हॅलो. हा बोला की ताई. हा दादा, झालंय आपल्याला बेड ही मिळालंय, सगळं झालंय. झालंय का? हा, 4:30 वाजता दिला बेड. आणि ते तुम्ही होता म्हणूनच, नाहीतर आम्हाला कोणी विचारलंच नसतं तिथं. काय काळजी करू नका ताई. हे बघा, आपल्याकडे बोलण्याची कला देवाने दिलेली आहे. आणि आपल्याकडे 4 माणसं आपण जोडून ठेवलेलं आहे. आपल्या कामामधनं, बोलण्यामधनं, व्यवहारामधनं काय माणसं जोडलेत आपल्या बरोबर. आयसीयू मध्ये ऍडमिट केले ना? हो, आयसीयूला. अभिदादांचा काय फोन बिन झाला का? अभिदादांनी सांगितलं का भेटलं म्हणून? हो, फोन आलेला त्याचा, पण मी नव्हती, मी रानात गेलेली. कसं झालं, तिथे धावतोय आणि ती टेन्शन आम्हाला लय होतं, बेड कसा मिळते कसा नाही त्या ह्याच्यात. त्या पेशंटला आज ते वयोवृद्ध आहेत, वयस्कर कोण नाही. आज आम्हाला पण म्हातारं व्हायचं, परंतु आज त्या वयामध्ये काय त्रास होतो, काय वेदना होतात. आज त्या आजींना ज्या ठिकाणी मी त्यांची परिस्थिती बघितली, अभिदादांनी मला फोटो दाखवले, मला एवढंच मनामध्ये होतं की काही करून 4 दिवस एक्स्ट्रा देवानी दाखवावं, एवढीच माणसाच्या मनामध्ये अपेक्षा असते. जशी की त्या आजींच्या मनामध्ये सुरू असेल की बाबा काहीतरी त्यांचे पुण्यक्रम आडव्या आले असतील, त्याच्यामुळं आज आपण सगळे एकत्र आलो, पटापटा कामं झाली, त्यांना बेड भेटलं. असंच कुणाच्याही नशिबामध्ये सगळ्या गोष्टी घडत नाहीत. नाही घडत, बरोबर आहे. आज बी पाठीमागं पाठवलेलं परत मिळालं. त्यांचे जे पुण्यकर्म आहेत, त्या पुण्यकर्मामुळं आज सगळ्या गोष्टी घडून आल्या, सगळ्या गोष्टी भेटल्या. योगायोगानं माणसं गोळा झाली आणि आपल्या ओळखीचा वापर करून आपण त्या ठिकाणी कमवलेली माणसं, शब्द टाकला आणि त्या शब्दाला जागून कामं झाली आपली. ते आपण कमवलंय बस. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला कायच अभिमान वाटत नाही दुसऱ्या गोष्टीचा. तुम्हाला वाटतंय ना आपलं हाय आपलं व्यवस्थित? काळजीच करून किती खटखटीत होऊन जाईल तुमच्याशी 4 दिवस 2-4 दिवसानंतर यश आपलं, एवढीच अपेक्षा आहे बघा. बोलल काय अडचण नाही. हे बघा कसं असतंय, आज त्या आजींनी काय कोणाचं वाईट केलेलं नाही. त्यांच्या चांगल्या कर्मामुळं, प्रारब्धामुळं त्यांना सगळ्या गोष्टी मिळाल्यात वेळोवेळी. ठीक आहे, मग आज त्यांचं चांगलं होणार, ते बरे पण होणार आणि व्यवस्थित सुखरूप घरी जाणार. लय कष्ट केलंय आमच्यासाठी, लय कष्ट घेतले. 5 बहिणी भावंड आम्ही. नका होताय रडू. मी समजू शकतो, हॉस्पिटल मधनं मी पण जाणारा माणूस आहे, खूप भयंकर परिस्थितीमधनं मी जाणारा माणूस आहे. एखाद्याच्या वेदना भावना काय असतात ना, ते चांगल्याच माहिती आहे. 10 रुपयापासून रोजगार केला माझ्या मम्मीनं आमच्यासाठी. काळजीच करू नका. अगदी खटखटीत होतील त्या, त्यांच्यावरती उपचार चालू आहे आणि आजचा पहिला दिवस आहे. आपण त्यांना ऍडमिट केलं आयसीयू मध्ये. आता तुम्ही बघताय 2 दिवस झाला आपला आट्टापिट्टा चालू आहे. आयसीयूचा बेड भेटत नव्हता माणसांना. आज आपण ऍडमिट केलं त्यांना. दिवसभर 4 वाजेपर्यंत तुम्ही इमर्जन्सी मध्ये तिथे ठेवलं होतं. सकाळी आम्ही गेलो आतमध्ये, त्यांची ब्लड टेस्टिंग. अक्षरशः त्या आजींची परिस्थिती मला बघवत नव्हती. काय तुम्हाला सांगू, मला असं बघितलं ना, मला लय भयंकर वाटतं की अशी वेळ न यावी कोणावरती. 4 दिवस देवानं व्यवस्थित दाखवावं, पण असं हाल न करावं. एक तर देवानं काय करावं, घेऊन जावं सरळ, नाहीतर असं हालच करू नये माणसाचं. तेच की, लय हाल झालं त्याचं. व्यवस्थित त्यांना नावं विचारत होती. आजी नाव काय तुमचं, कोणतं गाव तुमचं? आजी नाव सांगत होती, माहितीये का? आजी नाव सांगत होती. होय, हा बघा, मग आजी बोलते. दादा लय आभार आहे तुमचं. तुम्ही देवासारखं तुम्ही धावून आलाय आमच्यासाठी. खरंच कसं देवाने गाठ पाडली तुमची. आणि कसं खरंच की, हे बघा, एक माध्यम आहे आणि अभिदादांच्या माध्यमातून आज तुमची आमची भेट झाली. शेवटी अभिदादांचंही आभार मानणं तेवढं कमी आहे, कारण त्यांनी ह्या गोष्टी जर माझ्याकडे आणल्या नसत्या तर ह्या गोष्टी शक्य झाल्या नसत्या. मग त्यांचाही मी आभार मानतो अभिदादाचं की त्यांनी एक चांगलं काम करण्याची मला संधी दिली आणि ते काम पार पाडलं, जबाबदारी पार पाडली. कारण जबाबदारी घेणारी माणसं कमी आहेत समाजामध्ये. हो, लय कमी आहे. कोण कोणासाठी उभं राहत नाही. आता बघतोय की आपण नाही कोण. तुमच्यासारखं तर एवढं मनापासून आज बी वेळेला हात मारल्यानंतर उभं राहणार कोण नाही. काळजी करू नका. माझ्या बहीण सुद्धा म्हणते त्या, खरंच किती चांगली ती पोर आहे ती. सारख्या किती वेळा तुमचं दिवसातून त्यांनी कालपासून नाव काढलं असं आहे ना. मग माझ्या दाजीनी, माझ्या मामाचं नाही. बघा, तुमचा आशीर्वाद, आजींचा आशीर्वाद, आजी वाचल्या, आजींना नवीन आयुष्य भेटलं, तर ते आशीर्वाद माझ्या मुलाबाळांना लागेलो, त्यांचं चांगलं होईल कुठं ना कुठेतरी. त्याच्यासाठीच मी काम करतो. ह्याच्या व्यतिरिक्त मला दुसरं काय नकोय. कारण पैशापेक्षा आशीर्वाद, पुण्य हे कधीच वाया जात नाही. कुठं ना कुठं तरी हे उपयोगाला पडतं. आजी बऱ्या होतील, आजी घरी पण येतील आणि घरी आल्यानंतर मी स्वतः आजींना भेटायला पण येईल. बस. चालेल. काळजी करू नका.
आत्ताच आमची बहीण म्हटलं आता त्यांना म्हटली आपली मम्मी सर्व झाली की त्यांना घरी बोलवून घ्याच. म्हटलं चालतंय, बोलवूया की. आवर्जून